कशा आहात? श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. आज माझा रात्रीचा मेन्यू आहे, हे बघा, बघू शकता तुम्ही इथे. हे आहे मिक्स भाजणीचं थालीपीठचं पीठ आहे. म्हणजे याच्यात सगळे मिलेट धान्य आहेत. ज्वारी, बाजरी, नाचणी सगळे कडधान्य आहेत. हरभरा, सगळ्या डाळी आहेत. सो मी हे भाजलंय आणि छानपैकी माझ्याकडे घरात आटा चक्की आहे आणि त्याच्यात दळलेलं आहे. सो आणि हे सगळ्यात पौष्टिक आणि थंडी आहे मस्तपैकी. सो थंडीचं तर अजूनच पौष्टिक. आणि मी इथे हिरवी मिरची आणि लसणाची पण पेस्ट केलेली आहे आणि इथे कट करून घेतला आहे कांदा आणि कोथिंबीर आणि मेथी आहे भरपूरशी. थंडी आली आहे मस्तपैकी, भरपूर अशी आपण मेथी खायला हवी थंडीची. थंडीच्या दिवसात छान अशा भरपूर अशा पालेभाज्या येतात हिरव्या. सो मला आवडतं की सगळ्या पालेभाज्या मी ट्राय करते थंडीमध्ये. जे पण येते, मोहरीची येते, अजून चंदन बटवा येते, भरपूर अशा छान छान भाज्या येतात. सो मी सगळ्या आणून सगळ्या खाते. मला आवडतात पालेभाज्या आणि खायलाच पाहिजे सगळ्यांनी, कारण पौष्टिक आहे ते. सो मी याच्यात आता हिरवी मिरची, लसूण पेस्ट, मीठ, थोडीशी हळद टाकते. आणि छान असं हे मळून घ्यायचंय आणि मस्तपैकी आपण गरम गरम ते ओल्या कापड्यावर असे छान थापायचे आणि मग भाजायचे आणि खायचे. अप्रतिम लागतात. सो मी आता हे मळून घेते आधी. मला मेथीचे थालीपीठ, मला कोणतेही थालीपीठ आवडतात ॲक्च्युली. कांद्याचे म्हणा, मेथीचे, पालकाचे, मी भरपूर प्रकारचे थालीपीठ करते. कधी कधी कोबी पण करून किसून जेव्हा आपण थापतो तेव्हा त्या थापून झाल्यावर कोबी किसायचा आणि तो असं थापून पटकन तव्यावर टाकायचा. खूप अप्रतिम लागतात. आणि मस्त लोणचं त्याच्याबरोबर, किंवा ठेचा, किंवा शेंगदाण्याची चटणी, जे तुम्हाला आवडत असेल त्याच्याबरोबर खायचं. पण गरम गरम अप्रतिम लागतं. मला आवडतात, मुलीलाही आवडतात, आमच्या घरात सगळ्यांना आवडतात. सो आणि हेल्दी आहे मेन म्हणजे. मुलं सगळं खात नाहीत, लहान मुलं. त्यांच्या पोटात सगळ्या प्रकारचे कडधान्याचे पीठ जातात. त्याच्यामुळे हे खूप छान ऑप्शन आहे लहान मुलांसाठी. हे बघा, आता हे माझं मळून झालंय. आता मी हे 10-15 मिनिटं ठेवते आणि मग थापेल आणि मग दाखवते तुम्हाला.